हॅलो गाईज, माझं नाव आहे पार्थ उत्तेकर आणि मी तुमच्या सर्वांचं क्रॉनिकल कट्टामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज जी गोष्ट आपण ऐकणार आहोत ती गोष्ट आहे त्या रात्रीची ज्या रात्री पूर्ण क्रिकेट रसिक हे जागे होते. ही गोष्ट आहे त्या मॅचची ज्या मॅचच्या रिझल्टसाठी पूर्ण जग उत्सुकतेने वाट बघत होतं. हो, ही तीच गोष्ट आहे जिने आपला उत्साह आणि उमेद असा जागून ठेवलेला की काही विचारूच नका. ही गोष्ट फक्त महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्याची नाही आहे. ही गोष्ट सर रवींद्र जडेजाची आहे. ही गोष्ट एका ग्रेटेस्ट कमबॅकची आहे. ही गोष्ट बेस्ट वर्सेस बेस्टची आहे. तर चला बघूया. तर बघायला गेलं तर ह्या गोष्टीची सुरुवात 2022मध्येच झाली होती. CSKच्या डगआउटमधनं एक खबर येते की रवींद्र जडेजाला कॅप्टन बनवलं आहे. धोनी यावर्षी कॅप्टनशिप नव्हते करणार. सगळं चांगलं चालू होतं. टीम नवीन होती, कॅप्टन नवीन होता. पण माहीत नाही कुठे काय झालं की टीम विजयाच्या वाटेवरनं मॅचेस हरायला लागली. मिड सीझनमध्ये परत धोनीला कॅप्टनशिप मिळाली, पण तेव्हापर्यंत वेळ निघून गेली ती. CSK प्लेऑफच्या रेसमधनं तर बाहेर पडलेली आणि त्याच सीझनमध्ये 2 नवीन टीमांची एंट्री झाली होती. एक होती लखनौ सुपर जायंट्स आणि दुसरी होती गुजरात टायटन्स. गुजरात टायटन्स ही टीम हार्दिक पांड्या लीड करत होता. त्याच्यासोबत शुभमन गिल, राशिद खान, मोहित शर्मा असे धुरंधर प्लेयर्स होते. या टीमने आपली जादू अशी दाखवली की आपल्या पहिल्याच सीझनमध्ये या टीमने टेबल टॉप केला आणि प्लेऑफमध्ये आपलं स्थान नक्की केलं. टीम एवढी मस्त खेळत होती की त्यांनी आपल्या पहिल्याच वर्षी ट्रॉफी जिंकली आणि त्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आता येते पुढचा सीझन, तो म्हणजे 2023चा. सीझनची पहिलीच मॅच चेन्नई वर्सेस गुजरात. अहमदाबादमध्ये मॅच होते आणि त्यामध्ये गुजरात चेन्नईचा 5 विकेट राखून पराभव करतो. आणि त्याच मॅचमध्ये ऋतुराजचे जे 92 रन्स आलते यावरून तर हे समजत होतं की चेन्नई सुपर किंग्स हे मागे वळून अजिबात बघणार नाहीत. सीझन सुरू होण्याच्या अगोदरच महेंद्रसिंग धोनीला कॅप्टनशिप मिळालेली. डेव्हन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणे यांच्या बॅटिंगनी चेन्नईला इझिली क्वालिफाय झाली. लास्ट इयर जे सेकंड लास्ट पोझिशनवर होते त्या टीमनी ह्यावेळेस क्वालिफाय करण्यामध्ये अजिबात मागे नाही पाहिलं. लास्ट सीझन किती जरी खराब गेला तरी ह्यावेळेस त्यांचा एकच निश्चय होता, ती म्हणजे ट्रॉफी. आणि दुसऱ्या बाजूला शुभमन गिलची धुवंदार फलंदाजी तर होतीच, व त्याच्या जोडीला राशिद खान, मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांची गोलंदाजी होतीच. यावर्षी ही सीझन संपेपर्यंत गुजरातने क्वालिफाय केलंच आणि फर्स्ट प्लेस परत आपल्या नावावर केली ती. क्वालिफायर 1 झाली ती चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरातमध्ये. चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या स्थानी होती तर गुजरात टायटन्स नंबर 1. क्वालिफायर 1 त्या दोघांमध्ये झाली आणि ह्यामध्ये चेन्नईने गुजरातचा एक इझी पराभव केला आणि क्वालिफायर 1 जिंकून चेन्नईने आपलं फायनलचं तिकीट घेतलं. दुसऱ्या बाजूला गुजरात गेली ती क्वालिफायर 2 खेळायला. गुजरात टायटन्स यावर्षी पण असं वाटत होतं की ती ट्रॉफी सोडणार नव्हते. क्वालिफायर 2 जिंकून त्यांनी पण फायनलमध्ये प्रवेश केला. फायनल होणार होती चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्समध्ये, ती पण अहमदाबादमध्ये. दिवस होता 28 मे. दुनियातलं सर्वात मोठं स्टेडियम दुनियातल्या सर्वात मोठ्या लीगचं फायनल होस्ट करायला तयार होतं. 28 मेला असा पाऊस झाला की तो दिवस पुढे ढकलण्यात आला आणि 29 मेला ही मॅच परत कंटिन्यू करण्यात आली. 29 मेला सायंकाळी मॅच सुरू झाली. चेन्नई सुपर किंग्सनी टॉस जिंकून बॉलिंगचा फैसला घेतला. पावसाळ्याचं वातावरण तर होतंच, परंतु गेम सुरू झाला. भारतने पहिली बॅटिंग करता 214 रन 4 विकेट घालून बनवलेले. या मॅचचा हिरो राहिला तो म्हणजे साई सुदर्शन. त्यांनी 92 रन्स असे बनवले की त्यामुळे गुजरातला एक बूस्ट मिळाला आणि ते एका समाधानकारक स्कोअरवर पोहोचले. गुजरातची बॅटिंग झाली. चेन्नईने पहिले 3 बॉलच खेळलेले की तेवढ्यात पाऊस परत आला. पावसामुळे असे चिन्ह झालते की जणू मॅच आता ड्रॉ होईल आणि दोघांमध्ये टायटल शेअर करावं लागेल. परंतु पाऊस थांबला आणि रात्री 11:30च्या सुमारास मॅच परत सुरू झाली. पावसामुळे DLS मेथडचा वापर करून हे टार्गेट 171 इन 15 ओव्हर्सवर आणलेलं. चेन्नईचे बॅट्समॅन हे टार्गेट अचीव्ह करण्यासाठी मैदानावर येतात. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हन कॉन्वे एक चांगली स्टार्ट देतात. त्यानंतर विकेट पडल्यावर येतो शिवम दुबे. शिवम दुबे आपला इम्पॅक्ट दाखवतच होता, परंतु दुसऱ्या साईड्सवर विकेट पडणं चालूच होतं. दुसऱ्या बाजूला अजिंक्य रहाणेचे 27 रन ज्या सिच्युएशनमध्ये आले ते त्यांनी या रन चेजमध्ये एक मोठा वाटा प्ले केला. राणेचे विकेट गेल्यावर अंबाती रायडू पिचमध्ये आले
अंबाती रायडूंची ही लास्ट मॅच होती. अंबाती रायडूची विकेट ही लवकरच. ग्राउंडमध्ये शांतता अजिबात पसरली नाही. तर ह्या उलट झालं. ग्राउंडमध्ये सर्वांना एक रोमांची अशी लहर उठलेली. लोकांच्या मनात एक आनंद होता, कारण बॅटिंगला येणार होते ते म्हणजे महेंद्रसिंग धोनी. धोनी आले, धोनी पिचवर थांबले, परंतु पहिल्याच बॉलवर धोनी आऊट झाले. अख्ख्या ग्राउंडमध्ये एक शांतता पसरली. 2 बॉलमध्ये 2 विकेट गेल्या. अंबाती रायडू आणि महेंद्रसिंग धोनी 2 प्रमुख फलंदाजांची विकेट ही लवकरच गेलती. ग्राउंडवर आले ते म्हणजे सर रवींद्र जडेजा. रवींद्र जडेजा आले. दुसऱ्या बाजूला शिवम दुबे हे त्यांच्यासोबत होतेच. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 22 रनांची गरज होती. एक्साइटमेंट, थ्रिल, ड्रामा सगळं काही होतं ह्या मॅचमध्ये. सगळं काही. लहान मुलं असो व वृद्ध हे आपल्या TV स्क्रीनवर जोडले होते. ग्राउंडमध्ये जेवढे क्रिकेट रसिक होते त्यांचे लक्ष या मॅचवर आणि खास करून रवींद्र जडेजांवर टिकून. स्वतः महेंद्रसिंग धोनी हे पण टेन्शनमध्ये ह्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्यांचे डोळे हे खूप काही सांगून जात होतं. तर जवळ आली ही लास्ट ओव्हर. तर लास्ट ओव्हरमध्ये 13 रनांची आवश्यकता होती. शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा हे ग्राउंडवर होते आणि बॉलिंग करत होते ते मोहित शर्मा. मोहित शर्मा सीझनचे वन ऑफ द हायेस्ट विकेट टेकर होते. पहिला बॉल डॉट झाला. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर एक सिंगल निघाला. जवळ आला 5वा बॉल. रन पाहिजे होते 2 बॉलमध्ये 10 आणि स्ट्राईकवर होते ते रवींद्र जडेजा. सर्वांची नजर ही रवींद्र जडेजांवर होती. 5वा बॉल टाकायला मोहित शर्मांनी धाव घेतला. जेव्हा त्यांनी बॉल टाकला, रवींद्र जडेजांनी आपली बॅट अशी फिरवली की तो बॉल आपल्याला सरळ दर्शकांमध्ये गेलेला दिसला. 5व्या बॉलवर 6 लागला आणि लास्ट बॉलवर हवे होते फक्त 4 रन. आनंदाची आणि उत्साहाची एक किरण त्या 6मुळे आपल्याला दिसलेली. आणि हे आपल्याला डोळे बंद करून बसलेले दिसून आले. हार्दिक पांड्या, मोहित शर्मा यांच्यावर एकदम प्रेशर होतं. शर्मांकडे एक चान्स होता एक मॅच विनर बनण्याचा. गुजरातकडे एक चान्स होता बॅक टू बॅक 2 ट्रॉफीज घेऊन आपलं नाव परत त्या ट्रॉफी लावून घेण्याचा. प्रेशर तर दोन्ही टीमांवर होतं. मोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा या दोघांकडे एक चान्स होता की आपल्या टीमांना चॅम्पियन बनवण्याचा. पांड्याकडे चान्स होता बॅक टू बॅक 2 ट्रॉफीज जिंकून आपलं नाव परत त्या ट्रॉफीवर लावून घेण्याचा. मोहित शर्मा हे बॉल टाकायला सज्ज झाले. मोहित शर्मांनी धाव घेतला. मोहित शर्मांसमोर होते ते सर रवींद्र जडेजा. मोहित शर्मांनी बॉल टाकला आणि रवींद्र जडेजांनी त्यांचं काम केलं. त्यांनी 4 मारून आपल्या टीमला, चेन्नई सुपर किंग्सला त्यांचं 5वी ट्रॉफी जिंकून दिली. ग्राउंडवर एक उत्साहाची लहर उतरलेली. रवींद्र जडेजा जे पळून त्यांनी धोनीला जी मिठी मारली आणि धोनींनी त्यांना जसं उचलून घेतलं, तो मोमेंट आजही लाखो CSK फॅन्सच्या मनात घर करून गेला. चेन्नई सुपर किंग्सने आपली 5वी ट्रॉफी ही मॅच जिंकून जिंकली. तिच्या फॅन्सला एक आनंदाचा मौका मिळाला. 4 मारून सर रवींद्र जडेजांनी चेन्नई सुपर किंग्सला आपली 5वी ट्रॉफी जिंकून दिली. फॅन्स खुश होते. रात्री 1:30 वाजलेला, परंतु सेलिब्रेशन तर तेव्हाच सुरू झालं. एक्साइटमेंट, थ्रिल, ड्रामा आणि एक बेस्ट कमबॅकची स्टोरी ही होती चेन्नई सुपर किंग्सची स्टोरी. सेकंड लास्ट पोझिशनला होते 2022 साली ते चॅम्पियन्स बनण्याची स्टोरी. महेंद्रसिंग धोनींनी आपलं वाक्य खरं गेलं. महेंद्रसिंग धोनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये बोललेलेच की आम्ही नेक्स्ट सीझनमध्ये असे येऊ की ज्याच्यासाठी आम्ही ओळखले जातो, ते म्हणजे कमबॅक सुपर किंग्स. त्याचा हा कमबॅक हा ट्रॉफी जिंकून झाला. अंबाती रायडूंची ही लास्ट मॅच होती. जेव्हा ट्रॉफी घेण्याची वेळ आली तेव्हा महेंद्रसिंग धोनींनी त्यांना आणि रवींद्र जडेजांना स्टेजवर बोलवलं. अंबाती रायडूंनी ट्रॉफी उचलली आणि सेलिब्रेशन्स हे सुरू झालं. धोनींना एक प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही रिटायरमेंट घेणार आहात का? धोनींनी सरळ उत्तर दिलं, हा मोमेंट माझ्यासाठी रिटायरमेंट घेण्यासाठी एकदम चांगला आहे, परंतु नाही, मी या सीझनमध्ये रिटायरमेंट नाही घेणार. मी माझ्या फॅन्ससाठी आणखी मेहनत करेल 8-9 महिने आणि पुढचा जो सीझन खेळेल तो माझ्या फॅन्ससाठी एक गिफ्ट असेल. धोनींनी हा सीझन पण खेळला आणि आपल्या फॅन्सला त्यांचं गिफ्ट दिलं. आणि ही होती ती स्टोरी एका ग्रेटेस्ट कमबॅकची, द बेस्ट वर्सेस बेस्टची. एक नवीन टीम जी आली त्यांनी त्यांच्या परफॉर्मन्सच्या जोरावर 2 वर्ष लगातार त्यांचं नाव IPLच्या टेबल टॉपरमध्ये ठेवलं. 2 क्वालिफायर, 2 फायनल्स खेळून गुजरात टायटन्स ही वन ऑफ द बेस्ट टीम्समध्ये आली, लेड बाय हार्दिक पांड्या.
आणि ॲट लास्ट ही स्टोरी फक्त महेंद्रसिंग धोनींची नव्हती. ही स्टोरी चेन्नईच्या फाईटबॅकची होती. ही स्टोरी चेन्नईच्या कमबॅकची होती. ही स्टोरी होती रवींद्र जडेजांची. त्यांनी त्यांच्या बॅटनी जो शेवट एंड केला या स्टोरीचा, ती स्टोरी कंप्लीट करते. आणि हा व्हिडिओ सगळ्या CSK फॅन्सला डेडिकेटेड आहे. थँक्यू.